महाराष्ट्र लोकसभा चुनाव के लिए हर पार्टी अपना प्रचार जोरों शोरों से कर रही है। बीजेपी और बहुजन विकास आघाड़ी की भव्य रैली के बाद अब शिवसेना यूबीटी ने कल वसई विरार शहर के सड़क पर शक्ति प्रदर्शन करके अपनी दावेदारी मजबूत की है। आपको बता दें, बुधवार को विरार चंदनसार से शुरू कर विरार मनवेल पाड़ा से होकर वसई एवरशाइन की ओर हुई। रैली के मुख्यतम भागीदारी में शिवसेना युवा नेता विधायक माननीय श्री आदित्य ठाकरे की उपस्थिति होने से वसई विरार शहर के शिवसैनिकों को अलग ही जोश तथा प्रोत्साहन मिला है। माननीय विधायक आदित्य ठाकरे के साथ उम्मीदवार भारती कामड़ी तथा लोक नेता जन्या मामा भी उपस्थित थे। साथ ही में वसई विरार क्षेत्र के सभी शिवसेना यूबीटी के पदाधिकारी और उनके साथ उनके शिव सैनिक थे। रैली में मौजूद कार्यकारी तथा आम लोगों की संख्या देखकर बताना अब मुश्किल लग रहा है कि यहां विजय किसकी होगी। आपको बता दें कि बहुजन और बीजेपी के शक्ति प्रदर्शन के बाद शिवसेना उद्धव गुट की यह वसई विरार क्षेत्र में पहली बाइक रैली कर अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर दिया है। आपको बता दें कि पालघर में 3 प्रमुख उम्मीदवार भाजपा के डॉक्टर हेमंत सवारा, उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना की भारती कामड़ी और हितेंद्र ठाकुर के नेतृत्व वाली बहुजन विकास आघाड़ी के राजेश पाटिल हैं, जिनकी राजनीति की किस्मत पालघर जिला की जनता आने वाली 20 तारीख को मतदान करके करेगी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणूनच राहणार आणि आम्ही जसे आहोत तसे राहून देशाच्या हिताचं बोलत राहू। मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेला आहे की बिलकुल नाही, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जसा आहे तसा राहू आणि वाढत जाऊ। अनेक बघा आम्ही देशहिताच्या विचारसरणीचे आहोत आणि ते काम करत राहू, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जसा आहे तसा राहू। जे गेलेलं चिन्ह आहे, जे गेलेलं पक्ष ज्या चोरांनी पक्ष आमचा घेतलाय तो पक्ष आम्हाला परत सुप्रीम कोर्टाकडून मिळेल ही आशा आहे। पण आपण पाहत असाल जनतेचं प्रेम आणि देशभरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणूनच आम्ही जाऊ। सर, भाजपाने रेमेडीसोर बनवताना लाखोचा निधी घेतला, काय म्हणाल त्याबद्दल? मला वाटतं धंदा लो हा प्रकार जो आहे नुसतं एका गोष्टीबद्दल नाही तर देशभरात अनेक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टसाठी आपण पाहिलेला आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की इलेक्ट्रोल बॉन्डचा जो स्कॅम आहे जगातला कदाचित सर्वात मोठा स्कॅम हा देशासमोर आला आहे। तो एक स्कॅम आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल रेवण्णाचा जो राक्षस आहे तो देखील आज पळालेला आहे आणि केंद्र सरकार त्याला परत आणण्यासाठी काहीच करत नाही आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरांची जी याचिका होती ती आज हायकोर्टाने फेटाळली, त्याबाबत काय? मला वाटतं मुख्य गोष्ट हीच आहे, आमच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं, पण हे सगळं होत असताना कुठेही दंगली घडल्याने सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन केलं। दुसरी गोष्ट अशी आहे, सर्वात महत्त्वाची आहे, हे मी सतत विषय हा घेत आलेलो आहे, नामकरणचा विचार करायचा असेल तर आपण त्या औरंगाबाद एअरपोर्टचं नाव छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे ठेवलं होतं। 4 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता विधानभवनात आणि केंद्र सरकारकडे पाठवलेला। केंद्र सरकारने याच्यावर काहीच केलेलं नाही आहे। नवी मुंबई विमानतळाचं नाव श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे दिलं होतं, पण ते अजून मान्य केलं नाही केंद्र सरकारने। पण अयोध्येमध्ये नाव बदललेलं आहे, गोव्यामध्ये नाव बदललेलं आहे, म्हणजे हा महाराष्ट्राला असं का ही वागणूक मिळत आहे केंद्र सरकारकडून किंवा भाजपाकडून हा प्रश्न आहेच। पण आपण महाराष्ट्राची जनता म्हणून हा विचार करायला पाहिजे की गेल्या 5 वर्षात हे मोठे नेते कुठे होते, आपल्या राज्यात का नाही आले? कोविडच्या काळात जेव्हा इथे महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण पाहिलं असेल हॉस्पिटल बांधण्यापासून ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यापर्यंत जेव्हा कोविडचं काम आपलं चालू होतं किंवा टोकतेसारखं वादळ येऊन गेलं तेव्हा हे भाजपचे मोठे नेते देशात जे मंत्रिपदांवर वेगळ्या गुजरातला गेले तिथे 1,500 कोटीचं त्यांनी फंड दिला, महाराष्ट्राला 1 रुपया दिला नाही। तर ही वागणूक महाराष्ट्राला का मिळते आणि प्रचारात असताना का इथे यावं लागतं हा देखील विचार आपण सर्वांनी करावा। पण आता मोदीजींच्या ज्या सभा वाढल्या जात आहेत त्यामुळे त्यामधले काय संकेत वाटतात? कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्यासोबत नाहीये म्हणून त्यांना दुप्पट तिप्पट सभा घ्यायला लागतात, तरी देखील महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहील। शरद पवारांच्या स्टेटमेंट नंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाची शिवसेना ही काँग्रेसमध्ये पक्ष चोरांनी आणि बाप चोरांनी
पवारसाहेब काय बोललेत, उद्धवसाहेब काय बोलले त्याच्यावर बोलण्याचे त्यांना काही अधिकार नाही आहे. हे लोक जे आहेत ते डरपोक होते म्हणून ते गुवाहाटी गोवाला वगैरे पळून गेले होते, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही.